नमस्कार, मी रुपाली भोसले म्हणजेच तुमची लाडकी संजना। जसं तुम्हाला आमच्याविषयी जाणून घेण्याची उत्सुकता असेल तसंच तुमच्या फायद्याचं काय आहे हे सांगण्यासाठी मी इथे आले। आम्ही घेऊन आलो आहोत नव्या मुंबईला जोडणारा असा एक प्रीमियम कमर्शियल प्रोजेक्ट। सिरियसली सहज परवडेल असा पण तरीही मॉडर्न इन्फ्रास्ट्रक्चर असलेला हा प्रोजेक्ट आहे। ह्या प्रोजेक्टमध्ये तुम्हाला मिळणार आहे प्रीमियम शॉप्स, ऑफिसेस, घरं आणि बरंच काही। हा प्रोजेक्ट आहे ऑल्टो फिल्मचा प्रीमियम प्रोजेक्ट ग्रँड उरण सेंटर। म्हसळा तालुका निर्घृण खुनाच्या घटनेनं अक्षरशः हादरलाय। रायगड जिल्हा परिषदेचे माजी कृषी सभापती बबन मनवे यांचे वाहन चालक निलेश ढवळे हे दिनांक 28 मे पासून बेपत्ता झाल्याची तक्रार त्यांच्या पत्नीनं म्हसळा पोलीस ठाण्यात दिली होती। मात्र 2 दिवस उलटून गेले तरीही निलेश ढवळे सापडले नव्हते। तसंच त्यांच्या बेपत्ता होण्यामागचं कारण देखील स्पष्ट होत नव्हतं। अखेर म्हसळा पोलिसांनी निलेश ढवळे यांच्यासोबत नियमित असलेल्या मित्रांची चौकशी केली। त्यानुसार अक्षय गोलांबरे यांच्यावर पोलिसांचा संशय बळावला। तपास सुरू केला असता निलेश यांना त्यांचाच मित्र अक्षय गोलांबरे याने गोळ्या झाडून ठार मारल्याचं निष्पन्न झालं। त्यानंतर पुरावा नष्ट करण्यासाठी मृतदेहाला जड दगड बांधून तो वांगणी येथील डोहात ढकलून हे कृत्य लपवण्याचा प्रकार केल्याची कबुली आरोपी अक्षय गोलांबरेने दिली आहे। म्हसळा पोलीस, श्रीवर्धन आणि कोलाड येथील रेस्क्यू टीमने मृतदेह टाकलेल्या डोहात दिनांक 31 मे रोजी पहाटे 2 ते 4 वाजेपर्यंत शोध घेतला असता निलेश ढवळे यांचे कपडे आणि 4 जिवंत काडतुसे सापडल्याने परिसरात एकच खळबळ माजली आहे। मात्र या डोहात सर्वत्र शोध घेऊन देखील निलेश ढवळे यांचं शव अद्याप सापडलं नाही। अद्यापही रेस्क्यू टीम मृतदेहाचा शोध घेत आहे। वादळवारा लाईव्हसाठी निकेश कोकचा, म्हसळा। नवी मुंबई व रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राईब करा वादळवारा लाईव्ह चॅनल आणि दाबा बेल आयकॉन।